तर इथे मी पोह्याऐवजी चुरमुरे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला या पातेल्यामध्ये मी चुरमुरे घेतले आणि त्यावरतून असं पाणी घालायचं आहे आणि हे चुरमुरे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत। पोह्याला एक दुसरं ऑप्शन म्हणून पोटाला पचायला हलका, खायला हलका आणि चवीलासुद्धा पोह्यापेक्षा कितीतरी पटीने रुचकर लागतो असा हा चुरमुऱ्याचा सुशिला आज आपण बघणार आहोत। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला चुरमुरे हाताने पाण्यामध्ये व्यवस्थित डिप करून घ्यायचे आहेत, कारण पाण्यामध्ये तुम्ही डिप न करता फक्त भिजवून घेतले तर ते चुरमुरे व्यवस्थित भिजले जात नाहीत आणि त्यापासून जेव्हा तुम्ही सुशिला बनवता त्यावेळेस ते वातट होतात, खूप कोरडे होतात। त्यामुळे चुरमुरे आपल्याला अगदी पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवायचे आहेत। पाण्यामध्ये चुरमुरे घातल्यानंतर ते व्यवस्थित डीप झाल्यानंतर 1 मिनिटानंतर ते चुरमुरे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चुरमुऱ्याचा सुशिला कोरडा होऊ नये त्यासाठी चुरमुरे भिजवल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून ते बाजूला ठेवायचं आहे। आता आपण सुशिलासाठी फोडणीची तयारी करूया। कढई तापली, कढईमध्ये आपल्या तेलाच्या किटलीमध्ये जो तेलाचा माप असतो त्याने इथे मी 3 माप तेल घेतलेलं आहे। तेल कमी पडलं की हा सुशिला खूप ड्राय होतो, त्यामुळे तुम्हाला तेल अगदी व्यवस्थित घालायचं आहे। तर 4 माणसासाठी हा मी सुशिला बनवत आहे, तर त्यासाठी इथे मी 3 पळी तेल घेतलेलं आहे। तर खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे की पोहे बनवत असताना सुरुवातीला तेलामध्ये शेंगदाणे हे थोडेसे तळून घेऊन ते बाजूला काढले जातात, पण तसंसुद्धा करायची तुम्हाला गरज नाही। इथे तेल थोडंसं तापलं की गॅस कमी करायचा, अगदी क्रंची होईपर्यंत शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला पुढची फोडणी कंटिन्यू करायची आहे। अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। तेल तापलेलं असल्यामुळे मोहरी पटकन तेलामध्ये तडतडली जाते। मोहरी तेलामध्ये छान फुटली की त्या मोहरीचा त्या पदार्थामध्ये सुवास खूप छान येतो, त्यामुळे मोहरी तेलामध्ये फुटली गेली पाहिजे। आता यामध्ये आपण कांदा आणि हिरवी मिरची घालून घेऊया। सेम पोह्याप्रमाणेच आपल्याला याची फोडणी करायची आहे। कांदा घातल्यानंतर तो आपल्याला अगदी गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। पोहा, उपमा आणि त्याचबरोबर सुशिला बनवत असताना तुम्ही यामधला कांदा खूप जास्त तेलामध्ये परतून घेतला तर त्याची चव त्या सुशिला, पोहे किंवा उपम्यामध्ये अजिबात चांगली लागत नाही। त्यामुळे कांदा गुलाबी रंगावर छान परतून झाला की आपल्याला पुढे गॅस कमी करून पुढची प्रोसेस करायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता कांदा अगदी हलका गुलाबी रंगावर परतलेला आहे। सुशिलामध्ये कढीपत्ता चवीला खूप छान लागतो। जसं आपण पोह्यामध्ये सुद्धा कढीपत्ता वापरतो तसंच आपण सुशिलामध्ये सुद्धा कढीपत्ता इथे घातलेला आहे। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे। हाय फ्लेमवरती तुम्ही जर कांदा परतून घेतला तर तो लवकर परतला जातो आणि कडेला जो कांदा आहे तो लवकर करपतो, म्हणून गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद घातल्यानंतर ती अगदी काही सेकंद तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि या कांद्यावरती अगदी हलकं आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यामुळे यातली कांदा आणि हिरवी मिरची तेलात व्यवस्थित परतली गेलेली असते आणि त्याचबरोबर त्यावरती मीठ घातल्यामुळे त्या सुशिला किंवा पोह्यामध्ये सुद्धा सेम तुम्ही असं करू शकता, ते चवीला खूप छान लागतात। आता आपल्याला हा सुशिला आपण झाकून ठेवला होता तो हाताने सुटसुटीत करून या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि वरून फ्रेश अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लगेच यावरती आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे। त्यामुळे हा सुशिला तुम्ही परतून घेत असताना मीठ सर्व बाजूने एकसारखं लागलं जातं। बाजूला गॅसवरती दूधसुद्धा मी गरम करून ठेवलेलं आहे। सुशिला असेल किंवा पोहे असतील त्यासोबत जर तुम्ही दूध घेत असाल तर ते चवीला खूप छान लागतं। माझ्या घरी पोहे असतील किंवा उपमा असेल त्यासोबत गरम गरम दूध लागतं, त्यामुळे बाजूला मी दूधसुद्धा गरम करून ठेवलेला आहे। हा सुशिला आपल्याला मीडियम फ्लेमवरती गरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। सुशिला अगदी व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅस बंद करून यावरती आपल्याला 5 ते 7 मिनिटं झाकण ठेवून द्यायचा आहे, त्यामुळे तो अगदी छान स्टीम झाल्यासारखा होतो आणि खूप मऊ आणि लुसलुशीत होतो।
तर इथे 5 ते 7 मिनिटं मी झाकण ठेवून झाल्यानंतर तुम्हाला इथे सुशीला दाखवत आहे. खूप सुटसुटीत आणि खूप मऊसूद असं झालेलं आहे. चला तर मग नाश्ता आपला तयार आहे. सर्व करून घेऊया. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता दिसायला हा खूप मोकळा आणि सुटसुटीत दिसतोय, पण पोह्यापेक्षा चवीला खूप छान लागतो आणि तो खूप मऊसूदसुद्धा होतो. पोहे बनवताना ते खूप कोरडे होतात, ड्राय होतात किंवा पोह्यामुळे ॲसिडिटी होते, तर त्याला दुसरा ऑप्शन म्हणून तुम्ही हा सुशिला नक्की ट्राय करून बघा. चवीला खूप जबरदस्त लागतो. तुम्हाला जर आवडत असेल तर यावरती ओल्या नारळाचा चवसुद्धा तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने पचायला हलका, खायला हलका असा सुटसुटीत मऊ लुसलुशीत सुशिला तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.